खरे त्या फाईल कसल्या? तुझ्या पापांचा हिशोब करतोय कार्तिक. चल निघू. थांब कार्तिक. कार्तिक, माझ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय तू कुठेही जाणार नाहीयेस. कोण आहेस तू? याचा संबंध काय? हे बघ, मला ना कंपनीत जायला उशीर होतोय आणि तुला माहितीये ना कंपनीत माझ्यावरती लोड किती आहे. कार्तिक, तू कुठेही जायचं नाहीयेस. भाऊजी पण काय झालंय? कार्तिक, हे कंपनीचे मंथली रिपोर्ट्स आहेत. कंपनी एवढ्या लॉस मध्ये कशी गेली? कार्तिक, तोंड उघड. इंदिरा काय विचारतोय तुला? ते मला नाही माहिती. काय तुला नाही माहित? मग कंपनीत काय झोपा काढायला जातोस का? कार्तिक, तू कंपनीच्या अकाउंट मधून बऱ्याचदा कॅश काढून घेतलीस. कशासाठी? आणि जेव्हा जेव्हा तू कॅश काढलीस ना, तिकडे तिकडे खाडाखोड तरी झालीये, नाही तर शाई तरी सांडलीये. ती कशी? शाही सांडूच शकते ना, त्याचं काय एवढं? सांडूच शकते, पण प्रत्येक ट्रान्झॅक्शनला. कार्तिक, इन्व्हेस्टरने माघार घ्यायची नोटीस का पाठवली? हे विचारणारा तू कोण? हे बघ, मी ना कंपनीचा मालक आहे. मला हवं ते मी करीन. तुझ्या प्रश्नांना उत्तर द्यायला मी बांधील नाहीये. बॅग पकड. आणि काय रे, तुझी काय लायकी आहे? कार्तिक, तोंड सांभाळून बोला. एक मिनिट आई. हा मला प्रश्न विचारणारा कोण आहे? कार्तिक साळगावकर इंदिरा ट्रान्सपोर्टचा मालक आहे. मी हवं ते करीन. तुम्हा सगळ्यांना एका झटक्यात बाहेर काढीन. कसला मालक आहेस तू कार्तिक? हे घर अजूनही आईच्या नावावर आहे. आणि राहिला प्रश्न कंपनीचा, तर कंपनीचे 55% शेअर्स आईच्या नावावर. आईने जर आता शेअर्स काढून घेतले ना, तर रस्त्यावर बाकी कोणी नाही, तू येशील. कार्तिक, बऱ्या बोलानं सांग, काय झोल मारलायस? इन्व्हेस्टरला द्यायचे 10 लाख रुपये तू कसे उभे केलेस? सांगू, चल निघूया. कार्तिक थांब. ह्या बॅगेत काय आहे ते सांग. बॅग दाखव कार्तिक. अरे दादा, काहीच नाहीये त्या बॅगेत. बॅगेत काय नाही आहे तर घाबरतोयस कशाला? भाऊजी, तो म्हणतोय ना काही नाही या बॅगेमध्ये. सानिका, तू मध्ये पडायचं नाहीस. कार्तिक, बॅग दाखव. मालती, मी येतो का? अहो, कुठे निघालात? हा, खाऊन जा ना. नाही, आता नको. अरे नाही, काय औषधं घ्यायची तुम्हाला, तसं नका जाऊ. मी जातो आणि लगेच परत येतो. आल्यावर जेवण करीन. आणि नाही जेवलात तर दीपू आहेच घरात. बरं, कुठे शाळेतच जात आहे ना? हो, पण त्याच्या आधी पोलीस स्टेशनला जातोय. कशाला? 10 लाखाची चोरी झाली आहे, त्याची रितसर तक्रार नोंदवायला. अहो पण मालती, कसं आहे माहिती आहे, आपण जर पोलिसात तक्रार केली नाही ना, तर चोऱ्या माऱ्या वाढतील. त्यामुळे आपण वेळीच दखल घ्यायला हवी. नाही, पण तुम्हाला वाटतं का की पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्याने चोर सापडणार आहे? हो, कोणी केली असेल चोरी? बघू आता पोलीस काय म्हणतायत ते. आणि मालती, थोडी थोडकी नाही, 10 लाखाची रक्कम चोरीला गेली. चोर सापडायलाच हवा. बरं ठीक आहे, तुम्हाला असं वाटतंय ना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करायची आहे, तर तुम्ही जा आणि करा, पण खाऊन घ्या ना. तुम्ही परस्पर शाळेत जाणार आहात ना? हा, मग तसं नाही जायचं, खाऊन जा. अहो, पोळ्या तयार आहे, चहा पोळी, हा, गरम गरम. बरं ठीक आहे, लवकर दे. कसंही करून आज पोलिसात तक्रार करावीच लागणार आहे मला. हो हो हो, मी लगेच आणते. हा, बसा तुम्ही 2 मिनिटात.
अरे दादा काहीच नाही अरे बॅगेत त्या. कार्तिक, तू बॅग दाखवल्याशिवाय तुला इथून जाताच येणार नाही हे तुलाही माहितीये. त्यापेक्षा बॅग दाखव. तुम्ही माझ्या बेबूशी असं नाही बोलू शकत. तो चोर थोडीच आहे. अगे सानू, उगाच काही काय बोलतेस ग? अरे बघ ना, चोरासारखं वागवतायत तुला. कार्तिक, पण बॅग दाखवलीस तर तुझं काय जाणार आहे? अरे नाही दाखवायची आहे मला बॅग. कार्तिक, मला खात्री आहे तू काहीतरी खूप मोठा गोंधळ घातलायस. मी कंपनीच्या सगळ्या फाईल्स चेक केल्या. कंपनीतून वेळोवेळी तू पैसे काढून घेतलेस. कंपनी लॉस मध्ये कशी गेली, त्या पैशांचं तू काय केलंस हे माहिती करून घ्यायला मला फार वेळ लागणार नाही कार्तिक. कंपनीमध्ये पैशांचं नुकसान झालं म्हणून इन्व्हेस्टर्सने माघार घेणार असं जेव्हा सांगितलं तेव्हा तू घाबरलास आणि मग पैशांची व्यवस्था करायला लागलास. पण पैशांची व्यवस्था करणं काही तुला जमलं नाही. मग काय, तुला माहिती होतं देशपांडे सरांनी स्वतःचं घर गहाण टाकून 10 लाख रुपये घेतले आणि ते पैसे त्यांच्या घरीच आहेत. लग्नाच्या धावपळीत तू देशपांडे सरांच्या घरी गेलास. मालती काकूंच्या पर्समध्ये त्यांच्या कपाटाची चावी होती. ती चावी कोणाच्या नकळत चोरून तू त्याची डुप्लिकेट चावी बनवलीस आणि लग्नाच्या धावपळीत ती चावी घेऊन तू त्यांच्या कपाटातून ते पैसे चोरलेस. बरोबर ना? नाही नाही, हे सगळं खोटं आहे. अगं सानिका, या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की कार्तिक मालतीताईंच्या पर्सला हात लावतोय. अरे दादा, तुझा ना काहीतरी गैरसमज झाला असेल. ऍक्च्युली ती पर्स कोणाची आहे मला माहितीच नव्हतं. त्या दिवशी हळद होती ना, हळदीच्या गडबडीत कदाचित ती हरवली असती. आणि दादाचे ते गुंड मित्र पण होते ना, मग त्यांनी चोरली असती तर म्हणून कदाचित हात लागला असेल माझा. ते मित्र तुझ्यापेक्षा 100 पटीने चांगले आहेत कार्तिक. स्वतःच्या घरच्यांना ते असा त्रास तर देत नाहीत. बेबू चला पण निघू. चल. कार्तिक, कार्तिक, तू एवढ्या खालच्या थराला जाशील असं कधीच वाटलं नव्हतं मला. आणि सानिका, तू अगं तुझ्या घरी यांनी चोरी केली आहे आणि तू याला साथ देतेस. नाही नाही, मी नाही चोरी केली. चोरी कार्तिकने केली. काही काय बोलतेस ग सानिका? सर्व वेडी आहेस का? काय कार्तिक शेठ, आता तुमच्या बायकोनेच कबुली दिली आहे तुम्हीच चोरी केली देशपांडे सरांच्या घरातून. ती कार्तिक, का वागलास असा? कार्तिक, अरे तुझ्यामुळे देशपांडे सरांना किती त्रास झाला तुला कल्पनाही नाहीये. इंद्रा, यांनी जे काही केलंय ना तो खूप मोठा गुन्हा आहे. तू या दोघांनाही देशपांडे सरांकडे घेऊन जा आणि देशपांडे सरांना सांग की या चोराला तुम्हाला हवी ती शिक्षा द्या. तुम्हाला अडवणारं कोणीच नाहीये. चला कार्तिक, सानिका, देशपांडे सरांच्या घरी चला. चला दादा, मला माफ कर रे. अहो तर मी पाया पडतो तुझ्या, मला माफ कर. कार्तिक, आता तू माफी माग, नाही तर पायावर नाक घास. तुझ्या पापाची शिक्षा तुला मिळणारच. तू देशपांडे सरांचा गुन्हेगार आहेस आणि तुला शिक्षा देशपांडे सरच देतील. भाऊजी जाऊ द्या ना, प्लीज प्लीज सोडा ना कार्तिकला. भाऊजी जाऊ द्या ना, जाऊ द्या ना प्लीज. माफ कर भाऊजी, माफ कर ना दादा. भाऊजी प्लीज सोडा ना, जाऊ द्या ना. चला मालती, मी येतो का? हो, सावकाश जा.
हॅलो. हॅलो सर, मी साळगावकर बोलतोय. हा साळगावकर. सर, लग्नात तुमच्या घरात चोरी झाली होती. हो, त्याच चोरीची तक्रार करायला पोलीस स्टेशनला चाललोय मी आता. त्याची काही गरज नाही आता सर. हा म्हणजे तुमच्या घरात ज्याने चोरी केली तो चोर आता सापडलाय. चोर सापडले? कोण आहे? कोण आहे? कोण तो? हा, त्या चोराला घेऊन मी तुमच्याच घरी येतोय सर. त्याला काय शिक्षा करायची हे आता तुम्हीच ठरवा. बर. सर, बेबू चल आपण निघू. सर. भाऊजी, कार्तिक! कार्तिक असं कसं वागू शकतो? देशपांडे सरांकडे चोरी करताना त्याला लाज नाही वाटली? देवा देवा, अजून काय काय दाखवणार आहेस मला तू? अहो, तुम्ही शांत व्हा बरं, पाणी घ्या. साळगावकर म्हणालाय ना तो चोराला पकडून घेऊन येतोय म्हणून. का अस्वस्थ होत आहे हो? हं? मला एक कळत नाही मालती, हा चोर आपल्या घरात शिरलाच कसा? हा शिरला तो शिरला, त्याला तिजोरीच्या चाव्या मिळाल्या कशा? सगळं कळेल. येऊ द्या साळगावकरला. हं? द्या पाण्याचा ग्लास द्या. मला या साळगावकरचं आश्चर्य वाटतं, म्हणजे त्याने चोराला पकडलं कसं? म्हणूनच मी नेहमी म्हणते, साळगावकर आहे ना तर आपली अर्धी चिंता कमी होणार. हो, त्यानं अशा बऱ्याच प्रसंगात आपल्याला साथ दिली आहे, तेही कुठलीही अपेक्षा न ठेवता. खरं. दीदी आणि दीपू कुठे आहेत? अहो, ते साड्यांना फॉल पिको करायला गेले. कोण? साड्यांना फॉल पिको करायला गेलेले आहेत. हा. बरं, मी साळगावकरला फोन करतो, विचारतो कुठपर्यंत आलास ते. हो, विचार. हो. दादा नको ना, ऐक ना दादा. दादा हो. चल, तोंड उघड आता. कार्तिक, तोंड उघड आणि माफी माग. अरे साळगावकर, काय झालंय? का असं ढकलतोयस त्याला? काय प्रकार आहे हा? काकू, सर, ह्या कार्तिकने तुमच्या घरातले पैसे चोरले. सर, हे तुमचे 10 लाख रुपये. कार्तिक, सरांची माफी माग. सर, मला माफ करा. मी तुमच्या घरात चोरी केली. मला माफ करा. तुम्हा दोघांना माझा राग येणं साहजिकच आहे. मला पैशांचा खूप मोठा प्रॉब्लेम आला होता, म्हणून मी असं केलं. मला माफ करा. अरे नतद्रष्टा, अजून किती वेळा माफ करू मी तुला? तू काय मला फक्त त्रास द्यायचा म्हणून माझ्या आयुष्यात आलायस का? काय काय चाललंय काय हे? कुणाला माफ करू मी? का माझी अशी सत्व परीक्षा बघताय तुम्ही? काय घोडं मारलंय मी तुमचं? मी सरळ मार्गाने चालतोय,
पण तुझ्यासारखी माणसं माझ्या मध्ये येऊन का माझी वाट अडवताय सांग. एक जावई जो माझ्या घरात चोरी करतो आणि माझी मुलगी त्याच्या प्रेमात पडते, त्याच्याशी लग्न करते, आणि दुसरा तो नयन कानविंदे माझ्या पोरीचा शलाकाचा त्यानं छळ केला. का तुमच्यासारखी माणसं माझ्या आयुष्यात येतात रे? अहो ऐका ना, तुम्ही थोडं शांत व्हा ना. हं? शांत व्हा जरा. ही अशी नालायक माणसं डोळ्यासमोर असतात, काय कसा शांत हो मी मालती? हा कसाही वागला असला तरी प्रत्येक वेळेला मी याचं वागणं खपून घेतलं. हा, प्रत्येक वेळेला या माणसामुळे मी सहन करत आलो आहे. अजून किती वेळा सहन करू मी हे सगळं? या 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 माणसामुळे माझं घर जप्त करायला आले होते. हा, आठवते ना? दिवस रात्र मेहनत करून मी हे घर जपलंय. या माणसामुळे मला हे घर गमवावं लागलं असतं. याला काय कळणार आहे म्हणा. मेहनतीनं कमवलेल्या वस्तूची त्याच्या लेखी काय किंमत असते ती. सर, मला चोरी करायची नव्हती हो. खरंच मनापासून बोलतोय मी, मला चोरी करायची नव्हती. पण माझ्या कंपनीत खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता आणि म्हणून मला पैशांची गरज होती. सासूबाई, हळदीच्या दिवशी मी तुमच्या पर्समधून लॉकरची चावी घेतली आणि तुमच्या घरातनं पैशांची चोरी केली. तुला काय करायचं ते तू करून मोकळा झालास. आता मला काय करायचं ते मी करतो. नाही तुला तुरुंगात पाठवला ना, नावाचा मनोहर देशपांडे नाही मी. अहो नाही, ऐका ना, तुम्ही असं नका करू. अहो जावाई येतो आपल्या सानूचा नवरा आहे. तो तुरुंगात गेला तर आपल्या सानूचं कसं होईल? नाही, असं नका करू. ऐका असं. आहे तो माझा जावई. माझ्या दुर्दैवानं माझ्या पोरीनं त्याचीच निवड केली. पण काही केलं तरी तो गुन्हेगार आहे आणि त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मी देणार आहे. आतापर्यंत या दोघांनीही खूपदा फसवलंय मला. हा, आता पुरे. आता यांना यांच्या गुन्ह्याची शिक्षा मी देणारच. आता नाही. प्लीज प्लीज कार्तिकला माफ करा बाबा. प्लीज प्लीज. हो समजून घ्या ना. तुम्हाला हवी ती शिक्षा द्या त्याला, पण तुम्ही पोलिसात तक्रार नका करू. प्लीज बाबा. या चोरीमध्ये कार्तिक बरोबर तूही सामील होतीस ताई. ताई काय विचारतोय मी? कार्तिकला तू सामील होतीस का? बाबा ते बाबा मी चोरी नाही केली बाबा. चोरी कार्तिकनेच केली आहे. कार्तिकने असं काही केलंय हे मला माहिती नव्हतं बाबा. मला नंतर ही गोष्ट समजली. म्हणजे ही गोष्ट तुला माहित असूनही तू ती माझ्यापासून लपवून ठेवलीस. नाही, वयाची 25 वर्ष तू या घरात काढलीस. तुला माहितीये का, हे घर जप्त करायला आलेले पतपेढीचे लोक का? मी हे घर गहाण ठेवलं होतं म्हणून.
तुला एकदाही वाटलं नाही की आपण केलेल्या एका चुकीमुळे आपल्या वडिलांना काय त्रास होईल म्हणून? नाही, एकदाही नाही वाटलं? आवडलंच तुला हे घर जप्त झालेलं असतं तर? हं? का लपवून ठेवलीस तू ही गोष्ट?